आकाशवाणी पुणे. मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दारं उघडताच देवळांसमोर लागल्या भाविकांच्या रांगा. भाऊबीजेलाही अनेकांनी दाखवलं सामाजिक भान. पुणेकरांच्या फटाक्यांनी लावली पर्यावरणाची वाट. विधान परिषद निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होणार आणि महाराष्ट्राच्या दोन्ही शहिदांना साश्रू नयनांनी निरोप. आता सविस्तर बातम्या. अवघ्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेलं देहू इथलं संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर आणि आळंदीमधलं संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर भाविकांसाठी अटी आणि शर्तींसह खुलं करण्यात आलं आहे. काल सकाळपासूनच दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचं पालन केलं जात आहे. गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली राज्यातली सर्वच मंदिरं, मशिदी, चर्च आणि इतर प्रार्थनास्थळं काल उघडली. प्रार्थनास्थळांची दारं उघडल्यानंतर कोरोना प्रतिबंधाची बरीच पथ्य पाळायची आहेत. अनेक ठिकाणी ती पाळली जात असल्याचं दिसत होतं, पण काही ठिकाणी लोकांनी नियम धाब्यावर बसवलेले देखील दिसले. काल सकाळी अनेकांची पावलं देवळांकडे वळली. मास्क लावून माणसं रांगेत उभी होती. मंदिर प्रशासन त्यांना योग्य अंतर राखायला सांगत होतं. ताप मोजून आणि सॅनिटायझर लावूनच देवळात प्रवेश मिळत होता. प्रसिद्ध देवळात तर गर्दीवर नियंत्रण राहावं म्हणून ऑनलाईन बुकिंग करूनच जावं लागत आहे. अनेक देवळात रोज किती लोकांना पास द्यायचा तेही ठरलं आहे. पंढरपुरात रोज 1000 लोकांनाच दर्शन मिळणार आहे. गर्भवती महिलांना आणि 65 वर्षांपुढील तसंच 10 वर्षांखालील कोणालाही कोणत्याच मंदिरात प्रवेश मिळणार नाही. मंदिरात एकत्रितपणे गायली जाणारी भजनं, आरत्या टाळाव्यात. प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे यासारख्या शारीरिक अर्पणांना परवानगी असणार नाही असं सांगण्यात आलं आहे. पण सप्तशृंगी देवीचे दरवाजे सकाळी उघडल्यानंतर भाविकांना काकड आरतीचा मान देण्यात आला. जेजुरी गडावरही भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात मंदिर उघडण्यात आलं. मंदिरात नेते मंडळी आल्यावर कार्यकर्त्यांनी सगळे नियम धाब्यावर बसवल्याच्या बातम्या तर अनेक ठिकाणाहून आल्या आहेत. जिथे सगळे नियम पाळले जात असल्याचं सांगण्यात येत होतं अशा ठिकाणाहून आलेल्या दृश्यांमध्ये मात्र सुरक्षित अंतर दिसत नव्हतं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या विविध जिल्हा वार्ताहरांसह अंकिता नरवणेकर, पुणे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मशीद ट्रस्टकडून नमाज पठण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सुरक्षित अंतर पाळण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासोबतच तापमापक आणि सॅनिटायझरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसारच नागरिकांना मशिदीत प्रवेश दिला जात आहे. नमाज पठणासाठी तयार केलेल्या नियमांचं पालन नागरिकांना करावं लागणार आहे. दिवाळीतला पाडवा आणि भाऊबीजेचा सण काल सर्वत्र उत्साहानं साजरा झाला. दिवाळीच्या काळात सर्व खासगी आणि बहुतांशी शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयांना सुटी असते. मात्र अनेक शासकीय सेवा अशा काळातही सुरू असतात. एसटी बस सेवा देणारे वाहक आणि चालकही अशाच प्रकारे कामावर असल्यानं नाशिक शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकात काम करणाऱ्या आणि भाऊबीजेच्या दिवशीही हा सण साजरा करू न शकणाऱ्या वाहक आणि चालकांना आगारातील महिला कर्मचाऱ्यांनी ओवाळून काल सकाळी अनोखी भाऊबीज साजरी केली. रत्नागिरीजवळच्या हातखंबा आणि कारवांचीवाडी इथल्या माहेर संस्थेत यावर्षीची भाऊबीज मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली. संस्थेच्या स्नेहसदन या हातखंबा इथल्या संस्थेतल्या निराधार महिलांनी कारवांचीवाडी इथल्या संध्या होममध्ये राहणाऱ्या निराधार पुरुषांना कौटुंबिक वातावरणात औक्षण करून आणि भेटवस्तू देऊन भाऊबीज साजरी केली. गोंदिया पोलीस दलाच्या वतीनं आदिवासी बांधवांसमवेत दिवाळी साजरी केली जात आहे. दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेनंही पुढाकार घेत पोलिसांसोबत देवरी तालुक्यातल्या रामाटोला गावात जाऊन आदिवासी लोकांना फराळ आणि गरम कपडे भेट दिले. गायीच्या शेणाला किती किंमत मिळेल असं तुम्हाला वाटतं? आजकाल ऑनलाईन गवऱ्याही मिळतात. शोधून बघा, किंमत कळेल. ऑनलाईन व्यापार करणारे गवऱ्यातून पैसा कमवू शकतात, मग आपण का नाही? या प्रश्नाचं उत्तर देणारा गोधन दिवाळी हा उपक्रम राबवला आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या एका बचत गटानं. त्याची माहिती देणारा हा वृत्तांत. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असलेल्या जलमच्या सुरभी येथील महिला बचत गटानं यंदाच्या दिवाळीत गोधन दिवाळी हा उपक्रम हाती घेतला आहे. गायीच्या शेणाला प्रति किलो 100 रुपयापर्यंत किंमत मिळावी या उद्देशानं 25,000 गोमय पंत्यांच्या विक्रीचा संकल्प या बचत गटाच्या महिलांनी केला आहे. दीपावलीत गोधनाचं पूजन केलं जातं. गोमातेला जेवढं महत्व आहे तितकंच महत्व आरोग्यदायी शेणालाही आहे. हा धागा पकडून शेणापासून या बचत गटानं दीपक निर्मितीला 2 महिन्यापूर्वी सुरुवात केली. महिला बचत गटातील महिलांना रोजगार आणि गोमय
दिवे तयार करण्याचे प्रशिक्षण देणारा सुरभी हा जिल्ह्यातील एकमेव बचत गट ठरला आहे. गोमय वसते लक्ष्मी या उक्तीला सार्थ ठरवत जलमच्या या सुरभी बचत गटानं आतापर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, लातूर, दिल्ली, जयपूर, सुरत, बंगळूर इथे 15,000 दिव्यांची विक्री केली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा. दिवाळीच्या दिवसात पुण्यात हवा यंदा आणखी अशुद्ध झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पुणेकरांच्या तुलनेत दिवाळीच्या दिवसात यंदा मुंबईकरांनी फटाक्यांपासून होणारं उत्सर्जन कमी केलं. लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी मुंबईच्या हवेतली प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांची पातळी 107 मायक्रॉन अर्थात मध्यम होती. मात्र पुण्यातली पातळी 302 मायक्रॉन या धोकादायक गटात गेली होती. नेहमीच्या तुलनेत पुण्यातील प्रदूषण दुप्पट झालं आहे. केंद्र शासनाच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत सफर या संस्थेच्या वतीनं शहरातल्या विविध ठिकाणी दररोज हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी घेतल्या जातात. सुमारे 350 वर्षांची परंपरा असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणच्या श्री देव रामेश्वर नारायणचा पालखी सोहळा काल पारंपरिक पद्धतीने आणि शासनानं ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करून साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीवेळी या ग्रामदेवतांची विधिवत शुद्धीकरणानंतर पुन्हा प्रतिष्ठापना केली होती. त्यानंतर हा सोहळा सुरू झाल्याची श्रद्धा आहे. देशात कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर 93.9% झाला आहे. देशात आतापर्यंत 82 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 4,79,000 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत 1,29,635 रुग्णांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.47% इतका आहे. राष्ट्रीय प्रेस दिवस काल देशभर साजरा करण्यात आला. पत्रकारितेची सुयोग्य वाढ व्हावी आणि गुणवत्तेचा विकास व्हावा यासाठी 4 जुलै 1966 रोजी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि 16 नोव्हेंबर 1966 पासून या संस्थेचं कामकाज सुरू झालं होतं. तेव्हापासून 16 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय प्रेस दिन म्हणून साजरा केला जातो. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल या दिनानिमित्त देशातल्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIRNews पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलवर. राज्यातल्या नागपूर, औरंगाबाद आणि पुणे या 3 पदवीधर आणि अमरावती तसंच पुणे या शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपते आहे. कुठले किती बंडखोर अर्ज मागे घेतात ते आज कळेल आणि निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. 1 डिसेंबरला मतदान होईल आणि 3 डिसेंबरला मतमोजणीनंतर राज्यातला सुशिक्षित मतदार कोणाच्या पाठीशी आहे ते कळेल. सध्या सर्व मतदारसंघात प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू आहे. केंद्रातील भाजपा सरकारनं आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सुरू असलेल्या काँग्रेसच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. याच आंदोलनातील एक भाग म्हणून सुरू केलेल्या सह्यांच्या मोहिमेत 50 लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगारांनी सहभाग नोंदवला असल्याचं त्यांनी काल मुंबईत वार्ताहरांना सांगितलं. हळदीची जागतिक बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या सांगलीत काल पाडव्याच्या निमित्तानं हळदीचे सौदे पार पडले. प्रति क्विंटल 7,000 असा उच्चांकी दर मिळाला. गुळाचे सौदेही यावेळी झाले असून त्याला 4,100 दर मिळाला. प्रातिनिधिक स्वरूपात यंदा 5 दुकानात हे सौदे पार पडले. नागपुरातील डबल डेकर उड्डाणपूल दिवाळीच्या दिवसापासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी या पुलाचा शुभारंभ केल्यानंतर शनिवारपासून नागपूरकर या पुलाचा वाहतुकीसाठी वापर करू लागले आहेत. नागपुरातील अजनी चौक ते विमानतळ असा 3.5 किलोमीटरचा उड्डाणपूल सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. या दुमजली पुलाच्या पहिल्या मजल्यावरून ज्यांना थेट विमानतळाकडे किंवा त्यापुढे जायचं आहे अशा मोटारी धावतायत, तर दुसऱ्या मजल्यावरून मेट्रो. अजनी चौक ते विमानतळादरम्यानच्या भागात जाणाऱ्या वाहनांसाठी आधीचा वर्धा मार्ग पुलाखाली आहेच. देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच डबल डेकर पूल आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीनं महामेट्रोनं या पुलाची निर्मिती केली आहे. वर्दळीच्या वर्धा मार्गावर होणारी वाहतूक कोंडी या पुलामुळे सुटणार आहे. या पुलाच्या बांधकामाकरिता 381 कोटी रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खर्च केले आहेत. विशेष म्हणजे या पुलाकरता एकाही घराचं अधिग्रहण करावं लागलेलं नाही.
आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अंकिता नरवणेकर, पुणे. पुणे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या सदनिकांचा समावेश पंतप्रधान आवास योजनेमध्ये केला जाणार आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडून हस्तांतरित झालेल्या सदनिका पुणे महापालिकेच्या ताब्यात आहेत. सध्या या सदनिका भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत, परंतु भविष्यात त्या विक्रीला काढल्या जाणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेमध्ये या सदनिकांचा समावेश केल्यास सदनिकाधारकांना सुलभ कर्ज उपलब्ध तर होईलच, परंतु 2,30,000 रुपयांची सबसिडी देखील मिळू शकणार आहे. झोपडपट्टी निर्मूलन प्राधिकरण आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त बैठकीमध्ये यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर फास्टॅग रांगेमध्ये घुसखोरी करणं आता महागात पडू लागलं आहे. फास्टॅग नसलेली वाहनं या रांगेमध्ये घुसल्यास दंड वसूल करणं 1 नोव्हेंबरपासून सुरू झालं आहे. पहिल्याच आठवड्यात 3,000 वाहनांकडून 7 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान सध्या दिवाळीमुळे द्रुतगती मार्गावर वर्दळ वाढली असून काल मोठी वाहतूक कोंडी झाल्यानं अनेक वाहनं पथकर न घेताच सोडून देण्यात आली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ई ऑफिसचा वापर अनिवार्य केला आहे. यामुळे प्राधिकरणाचं कामकाज अधिक गतिमान होणार असून सार्वजनिक प्रकल्पांच्या प्रगतीसह इतर सरकारी एजन्सी आणि MMRDAच्या विभागांकडून परवानगी लवकर मिळू शकणार आहे. गोंदिया वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या 2 गावांच्या शेतशिवारात जंगली डुकरांची शिकार करण्याकरता लावून ठेवलेल्या विजेच्या तारेत अडकून 3 वर्षांच्या एका वाघाचा मृत्यू झाला आहे. ही घटना उघडकीला येऊ नये म्हणून अज्ञात आरोपीनं धारदार शस्त्रानं वाघाचे तुकडे करून परिसरातल्या शेतशिवारात फेकून दिले. वन अधिकाऱ्यांनी श्वान पथकाच्या मदतीनं वाघाचे अवयव शोधले, पण वाघाचे पंजे आणि डोकं त्यांना मिळालं नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये शहीद झालेले नागपूर जिल्ह्यातल्या काटोलचे शहीद नायक भूषण सतई आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहिरेवाडी इथले शहीद ऋषिकेश जोंधळे या महाराष्ट्राच्या वीरपुत्रांना काल त्यांच्या मायभूमीत साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. दिवाळी, पाडवा आणि भाऊबीजेचा सण सारा देश साजरा करत असताना काटोल आणि बहिरेवाडीतले ग्रामस्थ मात्र शोकसागरात बुडाले होते. शुक्रवारी काश्मीरात पाकिस्तानी आगळीकीला चोख प्रत्युत्तर देताना धारतीर्थी पडलेल्या शहीद भूषण सतई यांचा पार्थिव देह काटोलला नेण्याआधी कामठीच्या ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या गरुडा परेड ग्राउंडवर सैन्य दलाच्या विशेष पथकाकडून पारंपरिक धून वाजवून त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. राज्य शासनातर्फे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मेजर जनरल दिनेश हुड्डा यांनी अभिवादन केलं. भूषण सतई यांच्या पार्थिव देहावर कठोल इथं दुपारी संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडीचे वीरपुत्र ऋषिकेश जोंधळे यांचा पार्थिव देह काल पहाटे कोल्हापूरमध्ये दाखल झाला. मराठा रेजिमेंटच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. सकाळी 7:30च्या सुमारास बहिरेवाडी या ऋषिकेश यांच्या मूळ गावी पार्थिव देह आणण्यात आला. अवघ्या 20 वर्षांच्या या जवानाचं अंत्यदर्शन घेताना अनेकांना अश्रूंचा बांध फुटला. काल भाऊबीज होती. सर्वत्र बहीण भावाला ओवाळते. हुतात्मा ऋषिकेश यांनाही कल्याणी नावाची बहीण आहे. मात्र या दुर्दैवी बहिणीवर ऋषिकेश यांच्या पार्थिवाला ओवाळण्याची वेळ आली. हा प्रसंग पाहताना उपस्थितांना अश्रूंचा बांध फुटला. त्यानंतर गावात अंत्ययात्रा काढण्यात आली. कोल्हापूरचे संपर्कमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी श्रद्धांजली वाहिली. लष्कर आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. तेव्हा ऋषिकेश जोंधळे अमर रहे, भारत माता की जय घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अंकिता नरवणेकर, पुणे. जळगावमधील ख्यातनाम सराफ आणि शाकाहाराचे प्रणेते रतनलाल बाफना यांचं काल दुपारी निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. हवामान. राज्यातल्या थंडीला पळवून लावणारं ढगाळ हवामान आज आणि उद्या किरकोळ पाऊसही घेऊन येणार आहे. आज कोकणात तर उद्या आणि परवा कोकणासोबतच विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र बेपत्ता झालेली थंडी पुन्हा परतू लागेल असा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दारं उघडताच देवळांसमोर लागल्या भाविकांच्या रांगा. भाऊबीजेलाही अनेकांनी दाखवलं सामाजिक भान. पुणेकरांच्या फटाक्यांनी लावली पर्यावरणाची वाट. विधान परिषद निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होणार आणि महाराष्ट्राच्या दोन्ही शहीदांना साश्रू नयनांनी निरोप. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पण यानंतर सकाळी 10:10 ऐका कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या. कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात
कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.